अलकापुरी पुण्यभूमी पवित्र तीर्थेनादतो ज्ञानराजा आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभसंतन की जय पुण्य माता पिता की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगम बले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली श्रवणाक्षमी से बैसावे रोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नाम मने क्रांत श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवादी ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 21 मे आहे की नाही, गुरुवार आहे आज. आणि आजचा दिन विशेष असा आहे की आज इंटरनॅशनल टी डे आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय चहा दिन. त्याच्यानंतर एक प्रसिद्ध मल्याळी अभिनेता आहे मोहनलाल, त्याचा जन्मदिवस आहे आज. 1960 सालचा त्याचा जन्म आहे. त्याच्यानंतर आज 1991 सालीच आजच्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची हत्या झाली. ती कुठे झाली? पेरुंबदर, तामिळनाडूमध्ये. आणि भारतामध्ये दहशत विरोधी दिन म्हणून पण साजरा केला जातो आजचा दिवस. आजचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आता जो श्लोक आहे तो 22वा श्लोक आहे. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 22 आणि ओव्या 160 ते 163 पर्यंत आहे. आता हा श्लोक मी म्हणतो, आपल्या मागे म्हणायचं, माझ्या मागे. न मे पार्थासि कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं वाप्तव्यो वर्त एव च कर्मणि. परत एकदा म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचं. न मे पार्थासि कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं वाप्तव्यो वर्त एव च कर्मणि. हा जो 22वा श्लोक आहे हा भगवंत अर्जुनाला असं त्यांच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल विचारतात. म्हणजे अर्जुनाला ते काय सांगतायत की नमे पार्थासि कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. अर्जुना, या तिन्ही लोकांमध्ये माझं कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही. तिन्ही लोक म्हणजे काय? स्वर्ग, पाताळ आणि स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. ह्या तिन्ही लोकां इकडे बसा
ह्या तिन्ही लोकांमध्ये माझं कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही आहे. आणि नान वाप्तम वाप्तव्ययव वर्त एवच कर्मणी, म्हणजे अर्जुना, माझ्या दृष्टीने मला प्राप्त करण्याची कोणतीच वस्तू नाही आहे. अशी जगात वस्तू नाही की ती मी प्राप्त केली नाही. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अशी जगामध्ये वस्तू नाही की मी ती प्राप्त केली नाही. आणि अशी जगामध्ये वस्तू नाही की ती अस्तित्वात नाही की मी ती प्राप्त नाही केली. आणि माझ्या दृष्टीने आता अप्राप्त असे काहीच नाही. सर्व गोष्टी मी मिळवलेल्या आहेत, तरी मी कर्म करतो. हे महत्त्वाचं आहे बघा. आता आपण काय करतो, आपण म्हणतो आता माझं वय 60 झालं ना, आता मी रिटायर झालो. आता तो काय करतो, स्वतःहूनच काय करतो, कर्माला फुलस्टॉप देतो. असं म्हणतात परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये स्पेशली तुम्हाला सांगतो, तिथे वयाची अट नाही आहे काम करायला. तुम्ही किती पण वय काम करू शकता. असं रिटायरमेंट असा शब्द नाही तिथे. आता भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत की मी माझं ह्या जगामध्ये काहीच हे नाही आहे, काय अपेक्षा कोणाकडून नाही आहे. आणि अशी वस्तू नाही की ती मी मिळवली नाही, आणि अशी वस्तू बाकी नाही की जी मला मिळवायची बाकी आहे, तरी मी कर्म करतो. हे गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. आणि तू इथे खुशाल म्हणतो की मी आता युद्ध करणार नाही. असं तू काय मिळवलेलं आहे, माझ्यानं तुझ्यात काय तुलना केली तर तू माझ्या पुढं काहीच नाही. बघा, माणसाने मोठं झालं तरी छोटं काम करता आलं पाहिजे. बघा, ह्या जगाचा पिता, त्याला काय गरज आहे सारथ्य व्हायची. सारथ्य म्हणजे काय आहे, कमीपणाचं काम आहे. अहो, तो रथ हाकलायचं आहे काय, ड्रायव्हरचं काम. ड्रायव्हरचं काम काय, हे आता हे ड्रायव्हर होते. बालक म्हणाल तेव्हा ते जायला लागतं. आणि घोड्याचा खरारा करायला लागतो. घोड्याला अन्न द्यावं लागतं, चारा पाणी वगैरे. हे निकृष्ट काम भगवंताने केलं. बघा, आपण जर का मोठं साहेब जरी झालो तरी आपल्याला खालच्या श्रेणीचं तुझं काम करता आलं पाहिजे. त्याच्यात लाज नाही वाटायला पाहिजे. बघा, भगवंत हे जेव्हा सांगतात ना, त्यांचं तेव्हा वय किती होतं माहिती आहे का, 89 वर्षाचं होतं. 8 महिने आणि 4 दिवसाचं होतं. भगवंताने हा जो श्लोक सांगितला तेव्हा त्यांचं वय 89 वर्षाचं होतं. आणि भगवंत ह्या पृथ्वी तलावर 125 वर्ष राहिले. महाभारतीय युद्ध झाल्यानंतर 36 वर्ष ते ह्या पृथ्वीवर राहिले. पण स्वतःसाठी त्यांनी काय केलं नाही. सगळं केलं ते जगासाठी केलं. आणि सर्व कर्तव्य त्यांनी पूर्ण केली. जन्माला आल्या आल्या त्यांनी काय केलं, त्या बाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अहो, बालपणीच त्यांनी पुतण्याचा वध केला. थोडे थोडे मोठे झाले, नंतर बाळक्रीडा त्यांनी गोकुळात लिल्या केल्या. नंतर ते काय केले, त्यांनी कंसाला मारलं. कंसा मामाच होता त्याचा. बरं, कंसाला मारून राज्य मिळवलं, पण ते स्वतः राजे नाही झाले. त्यांनी कोणाला राज्यावर बसवलं, बोरे साहेब, कोणाला राज्यावर बसवलं? त्यांनी उग्रसेन, ते आजोबाच होते त्याचे, उग्रसेनाला राज्यावर बसवलं त्यांनी. हो, म्हणजे पहिल्यांदा आई वडिलांना कैदेतून सोडलं, त्याच्यानंतर त्यांनी ते कंसाला मारलं, आणि नंतर ते राज्य उग्रसेनाला दिलं, आणि पुन्हा यादवांचं राज्य स्थापित केलं. पण स्वतः राजे नाही बनले. म्हणजे सगळं कर्म केलं लोकांसाठीच केलं, स्वतःसाठी काही केलं नाही. मग इथे भगवंत म्हणतात, मी एवढं सगळं केलं तरी मी आज कर्म करतोय. तुझ्यासमोर मी युक्तीच्या गोष्टी 4 सांगेन,
याच्यासाठी मी इथं आलेलो आहे. वास्तविक माझं काही कर्म नाही, मला काय मिळणार आहे का राज्य मला काही मिळणार नाही. हे तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला म्हणून मी तुमच्या बाजूने आहे. मग मला सांगा, बघा श्रीकृष्णाचा संसारही गोड होता हो. 16,108 पत्न्या होत्या त्यांना. आणि असं म्हणतात की 16,108 पुत्र झाले त्यांना. एकेका पत्नीपासून एक एक पुत्र झाला. आणि त्यांना बघा, एवढा मोठा परमात्मा आहे ना, त्यालासुद्धा दुःख होतं, त्याला मुलगी नव्हती त्यांना. पाटील साहेब, मग ही गीता ही त्याची मुलगी आहे. मुखातून निघालेली आहे. बघा, किती माणूस मोठा असेल तर काहीतरी दुःख असतं, काहीतरी शल्य असतं. परंतु परमात्म्याने हे पूर्ण केलं ते गीता सांगून, ते पण शल्य दूर केलं त्यांनी. मग अर्जुनाला ते म्हणतात, अरे मी हे सगळं असून मी कर्म करतोय आणि तू कर्म करायला मागे काय हटतो आणि मध्येच मला संन्यास घ्यायचा आहे, हे असं का सांगतोस तू? कारण तू राजा आहेस. तू मूर्खपणाने वागलास तर येणारी पिढीसुद्धा तशी वागेल. जशी राजा तशी प्रजा. म्हणून तू काय कर, आता तू इथून मागं म्हणजे होऊ नकोस आणि तू कर्तव्य कर्म कर, जसं आता मी कर्तव्य करतोय. आणि तुझ्या समोर आहे माणूस, असं नाही की मी लांब आहे तुझ्या. हा सगळा गोषबारा ज्ञानोबारायांनी बा कसा मांडलेला आहे ते आपण जरा विचार करू. बोला, 160 क्रमांकाची ओवी आहे. आता अनिकाच्या गोठी तुझ सांगो काय किरटी, देखे मीच ये रहाटी वर्त तसे. अरे अर्जुना, किरटी म्हणजे अर्जुना. अर्जुना, अरे तुला काय सांगायचं आहे? मी समोर माझं उदाहरण आहे, मी दुसऱ्याचं उदाहरण नाही सांगत. बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. मी तुझ्या समोर उदाहरण आहे आणि ह्या राटगाडग्यामध्ये, ह्या संसारामध्ये मी सुद्धा कर्म करत आहे. मग तू का मागं घेतोस? पुढे बघा. काय साकडे काही माते, की कवने एके अर्थे, आचरे मी धर्माते मनसे जरे. म्हणजे ते अर्जुनाला म्हणतात, काय साकडे काही माते. अरे मला काय कमी आहे का? सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि मी कवने एका अर्थे, काय इच्छा आहे, सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. माझ्याकडे काही कमी नाही, माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आणि आचरे मी धर्माते मनसे जरी, तरी मी धर्माचं आचरण करतो. तर तू म्हणशील काय तुमचा उद्देश आहे? तर माझा एकच उद्देश आहे की कर्म हे चाललं पाहिजे. कर्म हे मीच नाही कर्म केलं तर मग जनता कशी करेल? हे ते अर्जुनाला स्पष्टपणे सांगतायत. पुढचं बघा आता. तिसरी क्रमांकाची म्हणजे 162 क्रमांकाची ओवी आहे. तरी पुरतेपणा लागे, आणि को दुसरा नाही जगी. ऐसे सामुग्री माझ्या अंगी जाणसे तू. अरे अर्जुना, या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखं कोणी नाही आहे जगामध्ये. माझी बरोबरी करणारा ह्या जगामध्ये कोणीही नाही. आणि ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा नातेसंबंधसुद्धा आहेस. एवढा जवळीक तुझी माझी आहे. माझ्याकडे काय सामर्थ्य आहे हे मी तुला सांगायची गरज नाही. म्हणून तर अर्जुनाने भगवंताला मागून घेतलं, नारायण पाहिजे का नारायणी सेना पाहिजे. वास्तविक अर्जुनाला सगळं माहिती होतं. परंतु दुर्योधनाने काय केलं? सेना मागितली.
हा तुला एकट्याच आणि शिवाय पण शस्त्र धरणार नाही म्हणतो. मग याला फक्त खायलाच घालायचं का? हा विचार दुर्योधनाचा आहे. पण अर्जुनाला माहिती आहे हा ब्रह्मांड नायक आहे, संपूर्ण चराचर सृष्टीचा हा निर्माता आहे आणि हा काय नाही करू शकत. ही नाळ अर्जुनाने ओळखली होती. का ओळखली होती? कारण तो भक्त होता. अहो भक्तच वर्मळ जाणतो देवाचं, आणखीन कोण जाणणार आहे? अभक्ताला काय माहिती देव काय? त्याला भक्तच व्हावं लागतं. आता पुढची ओवी बघा. ज्ञानोबारायांनी ते एक मजेशीर दृष्टांत दिलेला आहे. बोला. मृत गुरुपुत्र अनिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही उगला कर्मी वरते, तोही मी उगला कर्मी वरते. म्हणजे अरे अर्जुना, आत्ताची घटना ही. मी तुला माहिती नाही का, मी मेलेल्या गुरुचा पुत्र आणून दिला. ही आत्ताची घटना आहे गुरुकुलामध्ये. आणि मेलेला आणून दिला बघ, मेलेला जिवंत करून आणून दिला, म्हणजे मेलेलाच नाही आणून दिला. हे महत्वाचं आहे. आणि पुढे काय म्हणताय ते तुला, आणि हे बघत नाही का तू माझं कर्म? अरे अर्जुना, मी जेव्हा संदीपन ऋषींच्या आश्रमात उज्जैनला शिकायला होतो, तेव्हा मी जेव्हा माझं शिक्षण झालं आणि आम्ही निघालो तिथून, तेव्हा मी त्यांना म्हटलं, गुरु माता आणि ते माझे गुरु होते, की आता आम्ही जातो, पण दक्षिणा तुम्हाला द्यायला पाहिजे. आम्ही काय दक्षिणा आहे सांगा? काय तुमची इच्छा आहे? जी तुमची इच्छा असेल ती मी पूर्ण करणार. मग ती गुरुमाता रडायला लागली. कारण रडायला लागली म्हणजे असं आहे की कोण नव्हतं, त्यांना पुत्रासारखेच वाटत होते बलराम आणि कृष्ण आणि सुदामा. कारण पूर्वी गुरुकुलामध्ये जी सर्व मुलं आहेत ती स्वतःचीच मुलं आहेत असे समजून ते गुरु त्यांना शिक्षण देत होते. तेव्हा ती गुरुमाता काय म्हणते की तिचा जो गुरुपुत्र होता त्याचं नाव काय? पुनर्वत. काय होतं नाव? पुनर्वत. हा पुनर्वत जो मुलगा आहे ना, तो एकदा सहज खेळता खेळता समुद्रावर आंघोळीला गेला आणि तिथे शंखासूर नावाचा राक्षस आला आणि त्या शंखासूर नावाच्या राक्षसाने त्याला गिळलं. आणि बरेच वर्ष झाले या घटनेला. आणि ती इच्छा गुरुमातेने कोणाला? कृष्णाला सांगितली. हे शक्य आहे का हो सामान्य माणसाला? म्हणे बाबा असं गुरु गुरु तुम्ही काय पण सांगता म्हणे, माझ्या काय बजेटमध्ये आहे काय? हा, म्हणजे बघा, याच्यातून आपल्याला असं शिकायला मिळतं की गुरूंची इच्छा शिष्याने पूर्ण केली पाहिजे. बट त्या मापाचा गुरु पण पाहिजे, नाही तर गुरु पण आमच्या बोलायला नको. आता ते संदीपन ऋषी होते, मग त्यांनी यमलोकात जाऊन तो पुत्र आणला आणि तो दिला. आणि त्याच्याकरता शंखासुराचा बदला पण घेतला त्यांनी. त्याला ठार केलं आणि त्याच्यापासून त्यांना शंख मिळाला. त्यांचं पांचजन्य नाव आहे शंखाचं. आणि तो शंख हा प्रतिनिधित्व करतो कशाचं? पंचमहाभूताचं. म्हणून जेव्हा पांचजन्य शंख जेव्हा वाजवला ना, तेव्हाच कौरव अर्धे मेले होते. म्हणजे पूर्ण ऊर्जा पांडवांच्या बाजूने होती. बघा, जेव्हा सुरुवात चांगली असते कुठल्याही खेळाला, तेव्हा त्याचा शेवटसुद्धा चांगला असतो. आपण बघितलं ते वन डेमध्ये, हे T20 सुरुवातीला 4-5 विकेट पडल्यावर त्याचे काय स्कोअर होत नाही. ते 20 ओव्हर पण खेळत नाहीत, पण सुरुवातच धडाक्याची झाली तर स्कोअर पण चांगला ते करतात. तसंच आहे, महाभारताची सुरुवातच कृष्णाने शंखनादातून केली. विजयाचा घोष त्याने आधीच करून टाकला. एवढा मोठा कृष्ण आहे तो, जर का घोड्याचा खरारा करतो, सारथ्य पण करतो,
तुम्ही आणि आमचं काय हो, आपलं काय आहे. पण तरी आपण काय करतो, खालच्या प्रकारचं जे काम करायला आपण कसरतो आणि आपल्याला वाईट वाटतं. तर भगवंताचा असं इच्छा आहे की आपण ते कर्म कसंही असो, कर्म हे कामावर अवलंबून नाही आहे, ते कुठल्या टाईपचं आहे ते तुम्ही करता कसं हे महत्त्वाचं आहे. म्हणून निष्काम भावनेने आपण ते कर्म केलं पाहिजे. आणि उद्याचा जो श्लोक आहे तो 23वा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये आदर्श व्यक्तीने समाजात कसं राहायला पाहिजे हे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतो. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संत, अपने माता पिता, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर. आता विश्वात्मके देवे, एले वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मददावे पसाय दान हे. जय खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरते वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धावो. विश्वगर्भ सूर्य पाहो, जो जयवानशील तो ते लावो. प्राणी जात चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापेन. ते सर्वाये सदा सज्जन सुविरेवतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी. भजदेदो आदिपुरुषी अखंडित. आदि ग्रंथो विजय विशेष लोकी ये. दृष्टादुष्ट विजये वो आवेजे. एथ मने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झालं. येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम. शांती शांती.